बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचं यापूर्वी अनेकदा उघड झालंय। अशा परिस्थितीत आज कोल्हापुरात आणखी एक खळबळजनक प्रकार आढळून आलाय। चक्क एका माजी सिव्हिल सर्जनकडून गर्भपाताचं रॅकेट चालवलं जात होतं। कदमवाडी परिसरातील प्रतिमा हॉस्पिटलवर धाड टाकून करवीर पोलिसांनी डॉक्टर चंद्रकांत गायकवाडचे कारनामे उघड केलेत। गायकवाडनं आजवर सुमारे 300 पेक्षा अधिक बेकायदेशीर गर्भपात केल्याचा अंदाज आहे। मुलगी नको मुलगाच हवा या मानसिकतेमधून अजूनही गर्भवती मातांची बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान केलं जातं। त्यातून गर्भातील स्त्री भ्रूण हत्या होते। कितीही प्रबोधन झालं, गुन्हे दाखल झाले तरी समाजातील ही विकृत मानसिकता पूर्ण नष्ट होत नाही। कळंबा परिसरातील 3 स्टार लॉजमध्ये पोलिसांनी कारवाई करून बेकायदेशीर गर्भलिंग चाचणीचं केंद्र समोर आणलंय। त्यातील आरोपी अश्विनी शिंदे हिनं पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली। त्यानुसार डॉक्टर स्वप्नील पाटीलकडून गर्भलिंग निदान करून घेतल्यानंतर कोल्हापुरातील कदमवाडी परिसरातील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केला जात असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी प्रतिमा हॉस्पिटलवर धाड टाकली असता माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडूनच हे गर्भपाताचं केंद्र चालवलं जात असल्याचं उघड झालंय। एका उच्चपदस्थ माजी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यानंच कायदा पायदळीत उडवल्याचं समोर आल्यानं कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली आहे। दरम्यान करवीर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर डॉक्टर गायकवाड यांना आपली तब्येत बिघडल्याची बतावणी केली। मात्र वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। तसंच या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे याच्याबद्दल सखोल तपास करणार असल्याचं करवीर पोलिसांनी स्पष्ट केलंय।